अपहरण किया और गद्दी पर बैठ गए। तर सर या संदर्भात ईव्हीएमचं जे सध्या संपूर्ण देशामध्ये जाळं पसरले पण त्याच्याबद्दल शंका देखील व्यक्त केली जाते अनेक ठिकाणी ईव्हीएमचे शंका कसला घोटाळाच आहे तो। त्याबाबतीत नियुक्त केले भाजपाचे। या देशामध्ये भारतीय जनता पक्ष निवडणुकीच्या मार्गानं सरळ लोकशाहीच्या मार्गानं कोणती निवडणूक जिंकू शकणार नाही, जिंकू शकत नाही। ईएम हटी बीजेपी गई, ईवीएम है तो मोदी है। आपण काल पाहिलं असेल दोन गोष्टी या देशात अत्यंत भयंकर पद्धतीने घडल्या ज्या या देशाच्या लोकशाहीला आणि परंपरेला अत्यंत कलंकित करणाऱ्या आहेत। चंदीगड महापौर पदाच्या निवडणुकीत आप आणि काँग्रेसचं पूर्ण बहुमत असताना 20 आणि आप आणि बीजेपी मला वाटतं 14। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। आणि मतदान हे आप आणि काँग्रेसच्या युतीच्या बाजूने झालेले 20 नगरसेवकांचे, तरीही त्या पीठासीन अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसवलेल्या व्यक्तीनं 8 मतं बाद करून टाकली, अवैध केली 8 मतं। लक्षात घ्या, ज्या पद्धतीने जर राहुल नार्वेकरांनी आमचे आमदार अपात्र ठरवले ना, त्याच पद्धतीनं तोच फॉर्म्युला, तोच पॅटर्न 8 मतं बाद केली आणि विजयी होत असलेल्या काँग्रेस आप युतीच्या महापौराला पराभूत दाखवून बीजेपीच्या उमेदवाराला महापौर केला। हा चंदीगड पॅटर्न लोकशाहीमध्ये भारतीय जनता पक्षाने आणलेला आहे। आम्ही आतापर्यंत सीतेचं अपहरण रावणाने केलं हे वाचून आणि ऐकून होतो रामायणामध्ये की सीतेला रावणानं पळवलं, पवित्र सीतेला। पण चंदीगडमध्ये लोकशाही रूपी पवित्र सीतेचं अपहरण तथाकथित रामभक्तांनीच केलं। रामभक्तांनीच सीतेचं अपहरण केलं लोकशाही रूपी, या देशाने पाहिलं। हा चंदीगड पॅटर्न हे 2024च्या निवडणुकीच्या निकालानंतर सुद्धा वापरणार आहेत। अशा प्रकारे दुसरा अत्यंत गंभीर मुद्दा आहे ईव्हीएम जे चाललंय ना, विरोधी पक्षाला काय कळतं आहे, त्यांना भीती वाटते। 2 दिवसापूर्वी उत्तर प्रदेशच्या चंदौली येथे एका दुकानात 200 ईव्हीएम मशीन सापडल्या, ते जप्त केल्या। 200 एका दुकानात, तो भाजपचा पदाधिकारी आहे। आसाममध्ये सिलचर येथे 300 पेक्षा जास्त ईव्हीएम मशीन एका ट्रकमध्ये सापडल्या। तो ट्रकसुद्धा भारतीय जनता पक्षाच्या तिकडल्या प्रमुख पदाधिकाऱ्याच्या नावावर आहे। लोकसभा निवडणुका जशा जवळ येतात तर तसा ईव्हीएम मशीन ठिकठिकाणी सापडत आहेत, लोक पकडून देत आहेत। हा काय खेळ आहे? त्याहीपेक्षा